हॅलो, कसे आहात? गुड आफ्टरनून सर्वांना. तर आत्ताच कॉलेजवरून आले आणि जस्ट आली आहे आणि म्हटलं अगोदर एखादा व्हिडिओ करावा. काय होणार आहे, मला गोष्टी शेअर करायच्या आहेत. जर त्या मी कंटिन्यू केल्या तर त्याचा फायदा आहे, नाही तर काहीच नाही आहे. सो रोज डेली एखादा व्हिडिओ तरी टाकायचं, हे माझं टार्गेट आहे. सर तो आजचा व्हिडिओ हा असेल. तर आयुषचं पण स्कूल आहे, तो पण स्कूलला गेला, तो 3:30ला येईल. सरांचं पण कॉलेज आहे, ते पण म्हणजे आमच्या दोघांचंही कॉलेज आहे. सो ते काय अजून आले नाहीत, पण मी माझं लेक्चर घेते, माझं काम आवरते आणि वेळेत घरी येते. बिकॉज घरातली कामं पण मला बघायची आहेत. घर प्लस काम संसार थोडंसं डिफिकल्ट होतं, बट मॅनेज केलं तर इझी आहे. आणि मॅनेज विथ पॉझिटिव्हिटी, विथ स्माईल, मग तर काय सगळं सोपंच आहे. तर काय म्हणताय सगळे? नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. हेच माझ्या लिटल थिंग्स मी शेअर करत राहीन. तर आज सकाळी आयुषला सोडून प्रसारांना पण त्यांचं जेवण वगैरे सर्व करून सर्व आवरून कॉलेजला गेले. तर आज एक लेक्चर होतं, सो एखादं लेक्चर घेतलं, छान बसलो, सर्व मॅम वगैरे गप्पा मारल्या आणि परत घरी. उद्यापासून रेग्युलर सर्वांचे लेक्चर चालू होतील, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. तर उद्यापासून भरपूर लोड असेल कामाचा, म्हणजे एखादं लेक्चर एक्स्ट्रा असेल आणि नोट्स काढणं, परत प्रॅक्टिकल घेणं, ह्या गोष्टी सर्व येतात. आत्ताचं थोडंसं दिवाळी सुट्टीपासून थोडंसं लाईटली चालू होतं का, पण आता इथून पुढे असेल. तर आत्ता घरी आली जस्ट मी. आता फ्रेश होईन, अजून जेवलेली नाही आहे सकाळपासून, जेवण वगैरे करेन. तेवढ्यात आयुष येईल, परत त्याच्यासाठी नवीन काहीतरी बनवावं लागेल. तर काल मी दुधी भोपळ्याचे पराठे वगैरे बनवून दिले त्याला. तर आज बघू, मॅगीवरतीच काम करा, कारण आज एवढा मूड नाही आहे की नवीन काहीतरी बनवावं. संध्याकाळी नक्कीच ट्राय करेन. तर त्याची काल सायन्स ऑलिम्पिड झाली, एकदम सोप्पा गेला पेपर त्याला. 1-2-3च क्वेश्चन असे ते थोडेसे मला डाऊटेड वाटतात की ते चुकले असतील, पण बऱ्यापैकी सर्व क्वेश्चन्सचे आन्सर त्याने खूप छान व्यवस्थित अगदी अभ्यास करून 4ही ऑप्शनमधले सिलेक्ट केलेत. आणि तो नक्कीच ह्या सायन्समध्ये तर बेस्टच दिलं आहे त्यांनी. तर आज त्याचं मॅथ्स ऑलिम्पिड आहे, इंटरनॅशनल लेवलचं. सो रात्री अगदी 10-11पर्यंत त्याचा अभ्यास घेतला आम्ही दोघांनी मिळून, आई, बाबा प्लस आयुष. तर तो एकटा बसत नाही, सोबत मला त्याला बसावं लागतं अभ्यासाला, तरच तो अभ्यास करतो. सो आम्ही तिघांनी मिळून काल अभ्यास केला आहे. तर त्याचं बघू आज कसा पेपर गेला, काय गेला. आयुष आल्यानंतरही मी व्हिडिओ बनवेनच आणि आपण त्यालाच विचारू पेपर कसा गेला, काय गेला. ठीक आहे, तोपर्यंत जेवते मी आता, फ्रेश होते, भेटू आयुष आल्यानंतर.